DXNचे आणि खूप छान काम करतात DXN मध्ये मिस्टर प्रवीण शिंदे सर. मी एक विनंती करीन, त्या झारखंडच्या महिलांसाठी उभं राहून जर काही टाळ्या वाजवल्यात, एक माझ्या मते एक त्यांना ट्रिब्यूट असेल, एक त्यांच्यासाठी आपुलकी असेल, पण टाळ्यांचा गडगडाट भलेही त्यांच्याकडे काय पोहोचतो. गुड मॉर्निंग. नवीन लोकांना असं वाटत असेल दुपार झाली आणि गुड मॉर्निंग असं, तर आम्ही 24 तास फ्रेश असतो. कशामुळे? तर हे आत्ता जे मॅडमनी सरांनी जी माहिती सांगितली त्याबद्दल, तर यामध्ये सर्वांना मराठी समजतात? तर माहिती ठेवू, तर आवाज बंद करा. सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे दादर ऑफिस मध्ये मराठी कार्यक्रम मला वाटतं पहिल्यांदा आहे ना. तर संतभूमी आहे त्यापासून सुरुवात करू आपण. सरांनी मॅडमनी अध्यात्मिकची खूप गोष्टी केल्या आणि तिथूनच आपण सुरुवात करूया. तर या ठिकाणी असं काम करायचे की कुठल्याही प्रकारचा लोभ नाही ठेवायचा. प्रसाद तर मिळणारच आहे, कष्ट केला प्रसाद मिळणारच आहे. तर तुकाराम महाराज बोलतात, सदा माझे डोळे सदा माझे डोळे जोडो तुझे मूर्ती, रुक्माईचे पती सोयरिया, गोड तुझे रूप गोड तुझे नाम, देई मज प्रेम सर्व काळ, विठू माऊली हाच वर देई, येऊन या राहे हृदयी माझ्या, तुका म्हणे काही नाही मागू आणि तुझ पाय सुख सर्व आहे. म्हणजे ही भूमिका आहे बघा. आणि या भूमिकात 1.25 लाखांमध्ये जो आवाज वेगळा आणि जबरदस्त आवाज तो मॅडम, दुसऱ्याच्या राज्यामध्ये जाऊन त्या ठिकाणी आवाज देणे आणि गौरव मिळवणे ही सोपी गोष्ट नाही. इथे आता मार्केटिंग हा विषय. माझा जो विषय ऍक्च्युली शिक्षण कमी झालं आणि शिक्षणामध्ये काय झालं की कधी पेन जो आहे ना, माझ्या 1ली पासून 10वी पर्यंत माझा एक पेन संपला नाही. 1ली पासून 10वी पर्यंत एकही पेन माझा एक पेन संपलेला नाहीये. परंतु ह्या क्षेत्रामध्ये आल्यानंतर पेनाशिवाय जमतच नाही, या मार्कर शिवाय जमतच नाही. ऍक्च्युली माझा जो पोर्शन असतो तो बोर्डचा असतो. या बोर्डवरती मला सांगितलं की सर तुम्हाला एक 5 मिनिटं दिली. कांदिवलीच्या सेक्शन मध्ये मला 3 मिनिटं दिली होती. त्या 3 मिनिटांमध्ये हे केलं. ते बघा, हे सगळं काय जे आहे ना, जे चाललेलं आहे ना, हे संचितामध्ये आहे. तुमच्या संचितामध्ये जगामध्ये किती लोक आहेत आहे ना, जगामध्ये किती लोक आहेत. विरार पासून चर्चगेट पर्यंत 12,000 मध्ये येतात आहे ना, 12,000 मध्ये लटकत येतात, 12,000 आहे ना. आणि आज काही लोक जे आहेत ना, स्वतःच काम करून 12,000 बोनस घेतात, 12,000 बोनस घेतात. तुमच्या संचितामध्ये आहे आणि संचितामध्ये आहे म्हणून या ठिकाणी आला आहात आणि या संचितामध्ये असेल तरच मिळणार आहे. फक्त या ठिकाणी एकनाथ महाराज बोलतात, आवडीने भावे हरिनामगीसी, आवडीने भावे हरिनामगीसी, तुझी चिंता त्याशी सर्व आहे, नको खेद करू कोणी त्या गोष्टीचा, पती तो लक्ष्मीचा जाणत अशी, सकळ जीवांचा करी तो सांभाळ, तुझ मोकली नाहीसे नाही, जैसी स्थिती आहे तैशा परी आहे, कौतुक तो पाहे संचिताचे, एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा, हरी कृपे त्याचा नाश झाला. आज या ठिकाणी प्रत्येकाच्या घरी ही औषधी, मी औषध नाही बोलत, औषधी, ही औषधी पोचलेली आहे, स्वतःहून आलेली आहे. आणि आजपर्यंत तुम्ही शोधलंय आहे ना, या दवाखान्यामध्ये जा, त्या दवाखान्यामध्ये जा, इकडे जा, तिकडे जा, हे शोधलेलं आहे तुम्ही. परंतु तुम्हाला हे स्वतःहून आलेलं आहे, म्हणून तुमच्या संचितामध्ये आहे, संचितामध्ये आहे. तर या औषधीमध्ये काय आहे, हे सगळ्यांना सूट का होतं, याच्या मागचं कारण काय? कारण या औषधीमध्ये आहे विटॅमिन, प्रोटीन आणि मिनरल. विटॅमिन ए आहे, विटॅमिन बी आहे, B1, B2, B3, B6, B12 आहे, कॅल्शियम आहे, आयर्न आहे, मॅग्नेशियम आहे, सोडियम आहे, क्लोरोफिल आहे, फॉस्फरस आहे, विटॅमिन डी आहे, विटॅमिन एच आहे, विटॅमिन के, सगळेच घटक. आईच्या दुधातला घटक जो आहे, जो पोषण करतो, तो GLA नावाचा गॅमा-ग्लोब्युलिन ऍसिड, ते सुद्धा आहे. या थेरपीमध्ये ही थेरपी आहे, गॅनोथेरपी आहे. या थेरपीमध्ये जे घटक आहेत ना, ते विदाऊट केमिकलचे घटक आहेत.
आणि विदाऊट केमिकलचे घटक जर तुम्हाला मिळाले तर ह्युमन बॉडी इज बेस्ट डॉक्टर इन द वर्ल्ड. मानवी शरीर स्वतः डॉक्टर आहे, विश्वातलं सगळ्यात मोठं डॉक्टर. जर सरांनी सांगितलं विचार करण्याचं कुणाला दिले, माणसाला दिलेलं आहे ना. हे मानवी शरीर सगळ्यात मोठी गोष्ट आहे. तर याच्यामध्ये हे जे सगळे घटक आहे या थेरपीमध्ये, आणि ही थेरपी जर तुम्ही व्यवस्थित वापरली तर तुम्हाला रिझल्ट हा येणार म्हणजे येणार. आणि व्यवस्थित वापरल्यानंतर जर रिझल्ट नाही आला तर तुम्ही जे खर्च करताय तो खर्च मी परत देऊ शकतो. आज मी लोकांना जे देतो, सर्व्हिस देतो लोकांना, रोज सकाळी 8 वाजता मला मिस कॉल द्यायचा, फोन नाही करायचा. मी त्यांना फोन करतो आणि या ठिकाणी फक्त एकच विचारतो, किती पाणी प्यायला कालच्या दिवसामध्ये? 3 लिटर पिला. 3 दिवस थांब 3.5 कर, 6 दिवस थांब 4 लिटर कर, अजून थोडा थांब 5 लिटर मधपर्यंत. ज्यावेळेस तू जातील त्यावेळेस तुझी कात बदली होती. ही जी कात आहे ना, हे बघा, ही कात बदली होती, ही कात बदली होती. आणि या ठिकाणी तुम्हाला सांगतो की लोकांना प्रॉपर नॉलेजची गरज आहे, प्रॉपर नॉलेजची. लोक बोलतात डॉक्टर बनणे, डॉक्टर बनण्याची आवश्यकता नाहीये. तुम्ही जिथून सुरुवात करताना, तुमचं वय काय आहे? आता माझं 50 रनिंग आहे. मी कधी सुरुवात केली 33व्या वर्षी. 33व्या वर्षी मी DXN मध्ये ऍड झालो. सुरुवात केली शिकण्यासाठी. शिकलो बघ, शिकत गेलो, कारण मला शिकायला चान्स मिळत नव्हता. आणि या ठिकाणी मी शिकलो आणि शिकत गेलो. आज मी या स्पीड मध्ये मी जे बोलतो लोकांना, विटामिन A, विटामिन B, B1, B2, B3, B6, B12, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, सोडियम, क्लोरीन, फॉस्फरस, विटामिन D, विटामिन H, विटामिन K5, हे कोणी एवढ्या स्पीड मध्ये माझी मुलं पण ट्राय करतात. माझी मुलं सुद्धा ट्राय करतात, करू शकत नाही. कारण काय लागतं माहिती का? वेळ व्हावं लागतं. वेळ झाल्याशिवाय काही मिळत नाहीये. तुम्ही प्रयत्न करता, तुम्ही आता ते सगळे नवीन लोक, अरे ते मार्केटिंग, इथे पण मार्केटिंग आहे, इथे पण हे मार्केटिंग नाहीये. मार्केटिंग कुठे आहे माहितीये का? जे महिन्याचे 1500 रुपये मिळतात ना महिलांना, ते मार्केटिंग आहे. कारण आमच्यासारख्या लोकांना फाईन मारतात, 1500 रुपये फाईन मारतात आणि आमच्या बायकोला देतात. मी कधी घेतले? आम्हाला फाईन मारतात, गव्हर्नमेंट तुम्हाला देत. गव्हर्नमेंट, हे बघा, मार्केटिंग म्हणजे काय हेच लोकांना माहित नाही. मार्केटिंग हे लोकांना माहित नाही. 1995 साली डॉक्टर मनमोहन सिंग हे असे जाणकार आहेत, अर्थतज्ञ आहेत, त्यांनी बाहेरचा सर्वे केला. अरे इंडियन लोक तर एन्जॉयच करतच नाही. मग ही बाहेरचे लोक येऊन एन्जॉय कसे करतात? तर त्यांना प्रश्न केला, तर ते कसं होतं? ते बोलले आमच्याकडे MLM मार्केटिंग आहे. MLM मार्केटिंग म्हणजे काय? हे पद्धत आहे. कुठली पद्धत आहे? तुमच्याकडे कुठली पद्धत आहे? आमच्याकडे काय पद्धत आहे? मला काही समजलं नाही. बोलले तुमच्याकडे विक्रीची पद्धत काय, व्यवहाराची पद्धत काय? व्यवहाराची काय पद्धत आहे? ते बोलले कंपनी असते, एक कंझ्युमर असतो, कंपनी असते आणि ग्राहक असतो. आणि हा ग्राहकाच्या मध्ये जे चेन असते, एजंट, डीलर, होलसेलर, रिटेलर आमच्याकडे. आणि त्याला एक जाहिरात करणारी व्यक्ती असते, ती बोलती मेरे रूप का राजा मुक्त मुक्त, आणि त्याच्यावर लिहिलं टॉयलेट सोप. त्याच्यावर काय लिहिलेलं आहे? टॉयलेट सोप. म्हणजे आपण काय बोलतो, तिथं त्याच्या कुत्र्याला पण वापरत नाही तो साबण, आहे की नाही? पण आपण काय करू, आपण तो वापरतो मस्त. आणि त्या साबणाने काय होतं बघा, जबरदस्त रिझल्ट येतो त्या साबणाने. कुठला येतो रिझल्ट सांगतो. रिझल्ट असा येतो, साबण घासला बरोबर, चकचकीत होतं आणि आतलं ऑइल पण काढून टाकतात. आणि म्हणून डाग येतात, पांढरे डाग येतात ना, याचं कारण हेच आहे बरोबर. पहिले लोक काय करायची, लिंबाच्या काडीने दातपोन करायची, तेव्हा कधीच दात कढायचे नाही. पण जेव्हापासून ब्रश आला तेव्हापासून एक दाताचा डॉक्टर तयार झाला. पहिला एकच डॉक्टर होता सगळ्या अवयवांना, आहे की नाही? मग या ठिकाणी दाताचा डॉक्टर तयार झाला. मग दाताचा डॉक्टर तयार झाला की आता विचार करा की अर्धा किलोमीटर मध्ये 5 दवाखाने दाताचे. बघा म्हणजे कुठेतरी चुकते कुठेतरी, आहे ना? आणि जाहिरात काय होती, मसुडो की शान, मसुडो को मजबूत, अमुक तमुक, हे आहे ना. त्याच्यामुळे तुम्ही आमची टूथपेस्ट वापरा, आणि आमची टूथपेस्ट वापरल्यामुळे तुम्हाला काय होणार आहे, तुमची मजबूती वाढणार आहे. पण मजबूती कुठे? दात तर पडतात, दात पडायला लागले. सगळ्यात अवयव कठीण कुठे आहेत? दात, बरोबर.
आणि हा दात जर तुम्ही कुठल्या तरी याच्या पेयामध्ये टाकला है ना, पेप्सी कोलामध्ये टाकला, ते सकाळी दिसतो का? म्हणून माननीय राजीव दीक्षित बोलतात की हे अमिताभ बच्चन जो आहे ना, बघा की आरोग्य बोलते, काय बोलते? समाजाच्या ज्यांनी समाजाला धोका दिलेला आहे त्याला आरोग्य बोलला, तो माझा बाप पण असू द्या, बरोबर? कोको कोलाची जाहिरात केली, कोको कोला पीत गेलं, एक डोळा गेला, एक डोळा गेला. राजीव दीक्षित त्यांना काय बोलले, ही जी कंप्लेंट करा ना तुम्ही या कंपनीची, बोलले मी अग्रीमेंट केले. काय केलंय? मी अग्रीमेंट केलेलं आहे, मी ते करू शकत नाही, तुम्ही करू शकता, तुम्ही हे सांगू शकता. म्हणजे रियालिटी काय बघा, तुम्ही जे कोलगेट जे वापरता, एकदा वापरले की 9 सिगारेटचा अंश शरीरामध्ये जातो. अमेरिकेमध्ये त्याला बंद केलंय, आम्ही त्याला ऍक्सेप्ट केलेलं आहे. आता आपल्या कोकणामध्ये एक फॅक्टरी येते है ना, फॅक्टरी येते आणि आपण बोलतो बाहेर रील बनवलाय, किती छान रील आहे, म्हणजे आपण मोहित होतो, आपण मुळापर्यंत जात नाही. प्रॉब्लेम कुठे येतो माहितीये का? मुळापर्यंत जाणे, मुळापर्यंत जात नाही आपण, म्हणून हा प्रॉब्लेम. कशामुळे आजार होतो हे पाहत नाही. आजार झाल्यानंतर आपण बोलतो डॉक्टर. आजार होणे, तुम्ही मला सांगा की आजार व्हायला कमी वेळ लागतो का आजार बरं व्हायला कमी वेळ लागतो? गुडघा दुखण्यासाठी गेले 20 वर्ष वाट बघितली. किती? गेले 20 वर्ष ह्या गुडघ्याने काम केलं, झीज केली, वरून मलम लावला, वरून हे केलं. 20 वर्ष लागले गुडघा दुखण्यासाठी, गुडघा झीजण्यासाठी 20, आणि 5 महिन्यामध्ये DXNच्या हेल्दी गोळी गुडघा. आजार व्हायला किती वेळ लागतो बघा ना, आजार व्हायला किती वेळ लागतो, आजार बरं होण्यासाठी कमी वेळ लागतो. आता इथे जेवढे बसलेले आहेत त्यातले 1-2 लोकांना माहिती असेल की आपल्या शरीरामध्ये रक्त किती असतं, हिमोग्लोबिन किती असतं. हिमोग्लोबिन हा प्रत्येक जण सांगणार आहे, लेडीजला 12 पॉईंटच्या पुढे पाहिजे, पुरुषांना 13 पॉईंट, पण असतं किती? 5 लिटर. किती असतं? 5 लिटर बॉडीमध्ये जर तुमच्या रक्त नाहीये आणि तुमचं हिमोग्लोबिन 15 पॉईंट आहे तरी पण चेक करायला. तुमचं 5 लिटर रक्त आहे आणि हिमोग्लोबिन 6 पॉईंट आहे तरी सुद्धा चेक करायला. मी डॉक्टर आहे का? मी डॉक्टरांना ऐकलेले, मी डॉक्टरांना ऐकलेले 1600 रुपये फी भरून, 1600 रुपये फी भरून डॉक्टरांना ऐकले. हे म्हणून तुम्हाला मी ते सांगतोय, म्हणून तुम्हाला मी हे सांगत आहे. आता तुम्ही डॉक्टर मनमोहन सिंग यांनी ही सिस्टमचा अभ्यास केला, बोलले मी अर्थशास्त्रज्ञ आहे, माझ्या भारताला महासत्ता बनवण्याचा माझा एक प्रयत्न आहे आणि हे सगळ्यांनी करावं. 1995 साली ही MLM सिस्टम भारतामध्ये आणली आणि आणल्यानंतर स्वतःच्या पक्षाच्या लोकांनी सुद्धा सपोर्ट नाही केला. बघा, मी कुठल्या राजकारणामध्ये नाहीये, समाजकार्य जे आहे ना, समाजाचं चांगलं होण्यासाठी सहकार्य प्रत्येकाने केलं पाहिजे, बरोबर? सहकार्य नाही केलं. 2016 साली नैसर्गिक गरज पडली समाजाला, तेव्हा पंतप्रधान कोण होते? नरेंद्र मोदी. त्यांनी सांगितलं त्यांच्यावरती रोजगार देत नाही, तुम्ही रोजगार देत नाही, अशा कंप्लेंट झाल्या. आणि कंप्लेंट झाल्यानंतर त्यांनी काय सांगितलं की तुम्ही MLM मार्केटिंग करा, MLM मार्केटिंग करा, तुम्ही मार्केटिंग शो पर्याय नाही, एवढ्या लोकांना नोकरी देऊ शकत नाही सरकार. यंग जनरेशन आहे, बरोबर? एका वर्षामध्ये 9 लाख मुलं आपलं शिक्षण पूर्ण करतात, सरकार त्यांना किती नोकरी देते, किती नोकऱ्या भेटतात? मग माहित झालंय मुलांना जे मार्केटिंगचं शिक्षण ते 8वी-7वी पासून चालू पाहिजे, ते MBA ला देतात. कुठे देतात? MBA. तोपर्यंत तुमच्या मुलाचा छोट्या शिशूपासून आतापर्यंत खर्च टोटल झालेला असतो 70 लाख प्लस. खरे का खोटे सांग? ज्यांची मुलं आहेत त्यांना माहित पडणार, एवढं 70 लाख प्लस खर्च केल्यानंतर शिक्षण खातं शिकवत आहे. मार्केटिंग अशी केली जाते, मार्केटिंग अशी केली. मार्केटिंग करण्याची पण एक कला असते हो. मला एक गोष्ट सांगतो, सरांनी सांगितलं बघा, गोष्ट पण सांगूशी वाटते. एक गोष्ट सांगतो. एका कॉलेजमध्ये एक बोबडा मुलगा असतो आणि सगळ्यांना विचारतात, एक कुठल्या ट्रेड घेणार आहे तुम्ही? बोला मी मार्केटिंग घेणार आहे.
अरे तुला बोला येतं, मार्केटिंग कशी करणार आहे? हे बाकीची पोरं बोलली आम्हाला मार्केटिंग घ्यायची, आम्हाला मार्केटिंग. ठीक आहे, रामायणाच्या प्रती आहेत, त्या प्रती तुम्ही आठवड्याचा टाइम देतो, या 100 प्रती आहेत, या सगळ्यांनी विकून या, सगळ्यांनी विकून या. आता सगळे गेले, सगळ्यांनी विकायला सुरुवात केली. आता त्या एक्झामचा टाइम आला की बोलले किती विकले कोणी? प्रत्येक बोलतोय, एक बोलतोय सचिन 4, संतोष 3, हा बोलतोय 5, हा बोलतोय 9. मी त्या बोबड्याला विचारलं तू किती? 100च्या 100 संपवून टाकल्या, 100च्या 100 संपवून टाकल्या. मी अजून असं अजून पण संपवून टाकल्या असत्या. अरे सगळ्यांना विचारलं तुम्ही कसं काम केलं? आम्ही बोललो ही प्रत आहे, हे घ्या तुम्ही, एवढे एवढे पैसे द्या, बरोबर. पण बोबला माणूस काय बोलला तो, काकी ही रामायणाची प्रत आहे, तुम्ही घेता का वाचून दाखवू? ते म्हणले तू वाचून नको दाखवू, मी घेते, किती पैसे ते सांग मला. त्याला मार्केटिंग बोलतात. दुसरी निगेटिव्ह पॉझिटिव्ह पण मी तुमच्याशी बोलतो. निगेटिव्ह पॉझिटिव्ह काय असतं? आत्ताच्या काळामध्ये माझ्यासारखी व्यक्ती समजा स्ट्रगल आहे माझ्या आयुष्यामध्ये आणि मी आता मागं राहिलेलो आहे, बरोबर. माझा ग्रोथ नाही झाला DXN मध्ये, बरोबर. मग मी काय करणार? सर घरातले प्रोडक्ट चेंज करा ना. कुठल्या कंपनी? DXN कंपनी. एकच मिनिट नेटवर बघतो, सांगतो तुम्हाला. सर हे सर भेटते सर, ही माझ्याकडे वस्तू आहे, याच्यामध्ये विटॅमिन E, विटॅमिन D, B1, B2, B3, B6, B12, कॅल्शियम, आयर्न, मॅग्नेशियम, सोडियम, क्लोरीन, फॉस्फरस, विटॅमिन D, विटॅमिन E, विटॅमिन K, 5 विटॅमिन C. असं आहे का? मार्केटिंग वाले हुशार असतात. मार्केटिंग वाले खूप हुशार असतात. मार्केटिंग वाले विचार करून सांग, बरोबर. काय भेटलंय? नाही माझ्याकडे अशी औषधे आहे ते तुमच्या मणक्याचे प्रॉब्लेम सगळे बरे करतात. काय म्हणतात? बरोबर. बिले वैतागली, दवाखान्यात गेली, त्या गॅरंटी देतो पैसे रिटर्न देण्याची. काय? पैसे रिटर्न देण्याची गॅरंटी देतो. थांबा मिस्टरला हो गॅरंटी मिळते, घेऊ का? गॅरंटी देतो, पण एक अट आहे. काय अट आहे? रोज सकाळी 8 वाजता मिस कॉल द्यायचा. काय करायचं? रोज सकाळी 8 वाजता मिस कॉल द्यायचा. मिस कॉल आला फोन करायचा. मी लोकांना मिस कॉल सांगतो, माझ्यापुढे पेशंट खूप बसलेले असतात. पेशंट असतात पुढे दिसत नाही मला, मागे पॅसेंजर बसले. पेशंट पुढे असतात, मी त्यांना ठीक आहे काय हरकत नाही, तुम्हाला एजंट स्पायनल कॉर्डचा प्रॉब्लेम आहे, बरोबर. आणि जर तुम्ही आता नाही केलं पॅरालिसिस होऊ शकतो. पॅरालिसिस होऊ शकतो, मला माहित नाही उद्या परवा कधी, 4-8 दिवसांनी, महिन्यानी, वर्षांनी, 4 वर्षांनी होऊ शकतो. म्हणजे होऊ शकतो, स्पायनल कॉर्डचा प्रॉब्लेम आहे. तुम्ही असंच बघा आहे ते सांगितले. अरे मी डॉक्टरांची ऐकले ना मीटिंग या, मी 1000 मीटिंग ऐकले. किती ऐकले? 1000 मीटिंग ऐकलेत मी. म्हणून मी अनुभव आहे, मला घ्यायचं तर घ्या, नाही तर सोडून द्या विषय, दुसरं कोणतरी घेईन. नाही आम्हाला पाहिजे. कितीच आहे? वाचलं काय? जेन्सेन आहे बघा, गेले मोबाईल वरती. जेन्सेन म्हणजे काय? वेगळंच वाटलं काहीतरी, वेगळंच वाटलं. जेन्सेन नको. फेल झालं कस्टमर काय झालं? फेल झालं. मी काय केलं? काय करावं आयडिया? जेन्सेनच्या जाग्यावर स्टिकर लावून टाकलं. स्टिकरच लावून टाकलं जेन्सेनच्या. सकाळी 8 वाजता एक पहिला आठवडा, दुसरा आठवडा सकाळी 8 वाजता एक, 4 वाजता एक, बरोबर. तिसरा आठवडा सकाळी 8 वाजता, 2 वाजता आणि 6 वाजता एक खायची. जेन्सेन चिटकून टाकलं म्हणलं, त्याला जेन्सेन कुठं नेटवर बघते ते बघू शकाल का? नाही. मग दुसऱ्या दिवशी कसलं औषध आहे? 2 दिवसात फरक पडला मला. अक्कल बघ, 2 दिवसात फरक पडला होते. 2 दिवसात फरक पडला.
मी दिलं त्या पंक्चरवाल्याला म्हणलं ये रिटर्न पैसा रिटर्न देने के बाद कर रहा हूँ, तू वापर खाली और मेरे को कस्टमर दे, मेरे को जितना कस्टमर देगा ना अपने टाइम पे तेरा दवा मैं तेरे को फ्री दे दूंगा. तुम्हाला चालेल? तुम्हाला बोल बच्चन बोले ठीक आहे. ते मला फरक आहे यार, मुझे फरक आहे ऐसे वैसे. मग आता विचार करा, जर आपण आयडिया तीच ठेवली, पूर्वीचीच आयडिया होणार आहे का? मग एक सिनियर होते, ते सिनियर बोलले, शिंदे साहेब तुम्ही हे पेशंटचा बिझनेस करताय नाही, बरोबर नाही. म्हणलं मी पेशंटचा बिझनेस करतोय, पण म्हणून बिझनेस माझा होतोय पण लॉंग टाइम हा चालणार नाही. मी सरांना बोलतो, सर कसं वाटतंय? एकदम टकाटक झाले मस्त. हे कशामुळे आलं तर माहिती आहे तुम्हाला? घरामध्ये आपण टूथपेस्ट करतो त्याच्यामुळे आलंय, बरोबर? दाताचे प्रॉब्लेम, तेल वापरतो त्याच्यामुळे आले, मीठ वापरतो त्याच्यामुळे आले. मग हे परत होऊशी वाटतंय का? म्हणजे नाही, ब्रँड चेंज करा, ब्रँड चेंज करा. हा ब्रँड जो आहे, हा ब्रँड जर चेंज केला ना तर तुम्हाला एक दिवस पेन्शन मिळू शकते. पेन्शन मिळू शकते. कुठली पेन्शन मिळू शकते? जर तुम्ही ब्रँड चेंज केला, तुम्हाला बरं वाटलं, दुसऱ्याला सांगितलं, त्यांनी ब्रँड चेंज केला, तिसऱ्याला ब्रँड चेंज करत गेला आणि उद्याच्या कंडिशन मध्ये काय झालं की तुमचा ब्रँडच तुम्हाला फ्री मिळाला. हे पहिले झालं, ब्रँड फ्री मिळाला. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटलं की थांबायचं कशाला? चांगलं सांगण्याची सवय असते ना माणसं, है ना? सांगत गेले एवढं ते ब्रँड चेंज होत गेले आणि अचानक बोलला, मला आहे ना लय कंटाळा आलाय, बिझनेस नाही करायचा. काय करायचंय? बिझनेस नाही करायचं. 100 लोक झाली, 1000 लोक झाली, मला बिझनेस काय, मला आहे ना कुठं जायचं नाही, शांत बसायचे, मी घर पण नाही सोडणार, फक्त एक दिवस 29 तारखेला जाणार आणि परचेस करणार. काय करणार? स्वतःची पॉइंट करणार 3000 पॉइंट. एकच दिवस तुम्हाला काम आणि डीमार्ट मधून जाऊन खरेदी करायचं काम बोलतात का त्याला? नाही ना. मग एकदा तिथे घेऊन गेला, तिथून माल घेऊन आला, बिल बनलं त्याच्या नावाचं बिल बनलं की सगळं बोनस आला त्याला. मग त्याला पेन्शन बोललं जातं. मग एकाने बहादरने काय केलं माहितीये का? 31 तारखेला बिल मारलं. कितीला? 31 तारखेला. आणि सर्व्हर डाऊन लाईनचे पॉइंट 1.5 करोड. डाऊन लाईनचे पॉइंट किती? 1.5 करोड. आणि 31 चाललाय आणि 31 तारखेला त्याने मस्त पैकी 3000 पॉइंट केले. सर्व्हरने ते ऍक्सेप्ट केलं नाही आणि ते गेलं बिल 1 तारखेवर. म्हणजे गेल्या महिन्याचे 1.5 करोडचा जो टर्नओव्हर होता, त्याच्या मागे त्याला जे काय 25-23 लाख रुपये मिळणार होते ते शून्य मिळाले. याला सिस्टम बोलतात. मी तुम्हाला सांगतो, आयडिया वापरा. तुमच्या डोक्यामध्ये तुमचं विजन क्लिअर पाहिजे. भले तुम्ही पेशंट बिझनेस करा, पण तुमच्या डोक्यामध्ये काय पाहिजे? पेशंट वरून याला कंझ्युमर ठेवायचंय, पेशंट वरून याला कंझ्युमर मध्ये आणायचंय. तर अशा प्रकारे हे करायचंय. लोक एक लक्षात ठेवा, इंटरनेट वाले खूप व्हिडिओ बनवतात हा, पण त्या दिशेला जाऊ नका. जिन्सिन काय आहे, जर तुम्ही नेटवर टाकता, ते स्टॅमिना वाढवण्यासाठी बोललं जातं, पण मी त्याला समजत नाही. मी एनर्जी समजतो. कारण एनर्जी असेल, एनर्जी तुमच्यामध्ये असेल तर एनर्जी असली तुमच्या बॉडीमध्ये, तर तुमचे हार्मोन्स जे आहेत ना तुमच्या मनावरती अवलंबून असतात. कुठला हार्मोन्स रिलीज करायचा? तुम्ही जेन्सेल खाल्लं आणि तुम्ही कुठला हार्मोन्स रिलीज करायचा ते तुम्ही ठरवलं, तिथं फायदा देणार आहे. ओमेगा 3चं नाव घेतलं सिबकथॉन, तर आमच्या तोंडामध्ये एकच येतं, मच्छीचं तेल. आता काय आपले लोक मटन मच्छी खात नाहीत, तर बोलतात एक काम करा, हे प्रोडक्ट सोडून दुसरं काय आहे का तुमच्याकडे दुसरं काय नाही. बोलताना हे बोला, व्हेज मध्ये ओमेगा 3, ओमेगा 6, ओमेगा 7, ओमेगा 9 ते बोनस. ओमेगा 7 मिळणार, चेहऱ्यावरती काय लावायची गरज नाही, हातून काम करणार, चेहरा सुंदर होणार. चेहरा हे नॉलेज.
1000 मीटिंग अटेंड केले, खोटं बोलत नाही, फेकत नाही मी फेकत नाही. 21 वर्षापासून मी 1000 मीटिंग अटेंड केलेत, पैसे भरून हे केलेले आहेत. मी तुम्हाला एवढंच सांगेन, कसंही करून मी तुम्हाला याच्यामध्ये आणलंय तर मी तुम्हाला फायदा दिलेला असेल. बरोबर, फायदा दिलाय का नाही? काय मॅडम, मी कुठल्याही कारणाने आणलं असेल तुम्हाला याच्यामध्ये. मानसी कुठे गेली? कुठल्याही कारणाने मी आणलं, फायदा होतोय का नाही? फायदा झालेला आहे. बरोबर. आणि फायदा झालेला असा आहे की भले तू 21,000चं माझं किट घेतलं तर मी तुला दुसरी संधी दिली आहे 2,10,000 रुपये कमवण्याची. त्यासाठी प्रॅक्टिकली मदत करण्यासाठी मी उभा आहे. 24 तासामध्ये कधीही फोन कर, कुठल्याही माणसाच्या कानाला फक्त फोन लाव. मी त्याच्याशी बोलल्यानंतर मी त्याच्याशी बोलतो, घेणार म्हणजे घेणार. एक स्टोरी अशी सांगतो मी माझ्या DXN करिअर मध्ये बरेचसे ऑफिस टाकलेले आहेत. त्यांना लोकांनी क्लिनिक बोलले, तो माझा दोष नाही. लोकांनी क्लिनिक बोललो तो माझा दोष नाही. पण ज्या एका ठिकाणी म्हणजे 2 कंपाऊंडर पण त्या ठिकाणी आहेत. बोला 2 कंपाऊंडर, महिला कंपाऊंडर. मी बाहेर जर गेलो, लोक येत होते आणि ते बोलायचे, हे कसलं औषध आहे तुमचं, परत घेऊन जायला मला परत द्यायचंय. आणि मी आलो की बोलायचे, डॉक्टर साहेब नमस्कार. मी त्यांना सांगितलं की 1,000चं वाढून द्यायचं. किती हजाराचा? 1,000चं वाढ. प्रॅक्टिकली बघा, या ठिकाणी आपल्या वेळेचा अभाव आहे. एक पूर्ण माझी मीटिंग लागेल त्यावेळेस मला ऍक्च्युली हे फळ्याची खूप वेळ आहे. फळ्याचं त्या फळ्यामध्ये मी जे सांगतो ना, कसं असं बिझनेस काय करायचा, बिझनेस म्हणजे नोकरी, बिझनेस आणि हे दोन्ही मध्ये आपली यशी आहे. तर तिसरं MLM मार्केटिंग आणि कसं करायचं विदाऊट. तर या ठिकाणी थांबतो मी. तुम्ही मला ऐकलं.